घातल्या नाही आई आयडिया माझ्या डोक्यात त्याच्यामुळे माझ्या कपाळात किती घाम आलाय रे सुखात जर तुझं हे जर असं चालू राहिलंय तर सकाळी उठायचं बंद होईल म्हणजे तुझं उठायचं बंद होईल त्यापेक्षा ह्याच्यात गेली त्याची सरपंचाची आयडिया आणि ह्याच्यात कशात तरी जाऊ दे बाळाची वाडी त्या बाराच्या वाडीची मुंडकेवरच बसणार आहे काय दुपारी त्या दोघांना कसं बोलतो आता फक्त एक मला सापडला त्याचा माझा विषय सांगतो असं मला सापडलंय त्याला बोलत हा ओला वा जगाला कळण्याआधी पळवून चला ते असं भूत चालत असते त्याच माग लोंबत असते काय गोंडा ते चालत असते माग लोंबत असते आपण गच्चकन पकडायचं आणि कच्चकन ओढायचं मग असं कच्चकन ओढून कच्चकन पकडलं की नाही भूत आपल्याला म्हणते सोड माझं पण आपण सोडायचं नाही आता मिशन गोंडा कच्चकन रात्री 12 वाजता सुखात मी मी पोपटराव पाटील सरपंच आलास का पोपटा आपले सरपंच आलात का आलात सरपंच तुम्ही काय केलं होतं तुमचं मी का माझ्या जीवाशी खेळत असं मी तुमचं काय वाकडं केलं होतं म्हणून तुम्ही माझ्याशी असं वागलात तुम्ही सरपंच सुखात मी एका रात्रीत दमला काय तुम्ही अहो त्याच रात्रीनं घात केला आणि आजपर्यंत धक्का बसला सरपंच मला सुखात मी उठा नाही सरपंच नाही आता माझी सहनशक्ती संपलेली आहे हो सुखात मी उठा हो आता उठत नाही सरपंच मी उठत नाही आता उठ काय झाले बघू उठा काय झाले बघूया हे काय सोच केलाय तुम्ही नवीन सुखात मी चड्डीवर तुमच्यामुळे काय होय सरपंच तुमच्यामुळे झाले काय झालंय नाही सरपंच सोडा मला सोडा तुमचा लय मोठा आहे काय डाव काय झालंय नीट सांगा काय झालं सरपंच तुम्हाला माहिती का काल रात्री तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी गस्त घालायला गेलो रात्री गस्त घालायला गेलो आणि अशी गस्त घालत होतो घातली गस्त घालत होतो आणि मग म्हटलं थोडं आणखी थोडीशी पुढे जाऊन गस्त घालूयात पण कशाचं काय झालं तोंडाने बोला की काय झालं भूत अहो सुखात मी लहानच मोठा झालो मी या गावात बाराच्या वाडीत भूत आहे बाई अहो हाय सरपंच हाय काळा कोट्ट पाहिजे काय मला कशाला हो काळ्या कुट्ट अंधारात काळ कुट्ट भूत होत ते काळ्या कुट्ट अंधारात काळ कुट्ट भूत सुखात मी पांढरी भूत असतात ना मला एक सांगा ते कसं दिसत होतं कसं दिसत होत बरं माझ्यासारखं नाही मी आठवा लागली काय आठवत नाही बघा सरपंच मला सरपंच काय झालं माहितीये का मी असं खाडकन उठलो आणि मी त्याला बघितलं त्यानं मला बघितलं आणि माझं काय आता धुन वाळायला टाकल्या बघा सगळं
शाबास सुखात मी शाबास. मस्त ऍक्टिंग करताय तुम्ही. गावात गस्त घालायला नको म्हणून नाटक करून दाखवलंय मला. गस्त बरोबर गस्त. काय काय गावासाठी कोंबड कापत्यात. कोंबड? काय काय गावासाठी बोकाड कापत्यात. बोकाड? आणि आपल्या गावात तुम्ही गस्त घालायला लावता. मला माहिती सरपंच तुमचा लय मोठा डाव आहे. होय तुमचा लय मोठा डाव आहे सरपंच. मला त्या रंगरावनं सांगितलेलं आहे. हा आणि सरपंच तुम्ही आणि ते रंगराव तुम्हाला काय तो डाव खेळायचं ते खेळा. मला त्यात घ्यायचं नाही बघा. सांगून ठेवतोय. हा मी मी मिडेस नाही मिडेस. मी 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 टाइम प्लीज तुमचा टाइम प्लीज माझा टाइम प्लीज. मी लिंबू टिंबू हा हा मी लिंबू टिंबू मी त्यात नाही. हा हा अडम तडम तडतड बाजा मी डावात नाही. तुमचा डाव तुम्ही खेळा. तुमची खेळ मी आहे ना. होय तुम्हीच आहे सगळ्याच्या मागे. सगळ्यात तुमचाच डाव आहे. अहो सुखात मी तो काळा रंग्या तुमच्या बरोबर माझे बी कपडे उतरायला बघतोय. मी पोपटराव पाटील आहे सरपंच. त्याला सोडत नाही आता. चला बघूया त्याला. असं म्हणजे सुकायला घातले ना. घालून या. आलोच लगेच आलो. हाय मी बाहेर. बघूया या लवकर. नमस्कार अण्णा. नमस्कार. काय म्हणता अण्णा? कसं काय चाललंय? सगळं बरं आहे ना? बरं आहे की हो सगळं. रंगराव आज इकडे कुठं काय वाट चुकली? हे आपलं चाललं होतं इकडं. म्हटलं बघूया अण्णा भेटतात काय बोलतात काय म्हणून आपलं सहज आलो. बोला की काय म्हणताय? अण्णा एकदम लुक बदललाय की तुमचा. एकदम जवान दिसायला लागला की अण्णा. माझ्यासाठी स्थळ येणार आहे आज. वा 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 अण्णा. स्थळ म्हणजे यंदा कर्तव्य हाय म्हणायचं. होय हो यावर्षी व्हायला पाहिजे की हो. व्हायला पाहिजे अण्णा. अण्णा सगळ्या गावाचं झालं, आमचं झालं, आम्हाला झालं. आता अण्णा तुमचं बी होणार. या वर्षी लग्नाचा बार उडणार म्हणजे उडणार अण्णा. तुमच्या तोंडात साखर पडो. पडो आमच्या तोंडात साखर आणि तुमच्या गळ्यात हार पडो. बर मी काय म्हणतो इकडे कसं काय काम काढलं तर? आता अण्णा तुम्हाला काय सांगायचं. तुम्हाला काय माहित आहे की नाही गावात काय चाललंय ते? कशाला काय मागमूस आहे का? म्हणजे हो आता म्हणजे गावात चोरी झाली माहित आहे की नाही अण्णा तुम्हाला? ते कार्यालयातला मॉनिटर चोरीला गेला. मग हो त्या दिवशी रात्री मला रात्रभर झोप नाही, जेवण सुद्धा गेलं नाही, डोळ्याला डोळा लागला नाही. तुमच्या डोळ्यात सोडावं नाही म्हणजे मुद्दा काय अण्णा? आता मला सांगा हे आपलं दुकान आहे की नाही? आपलं आहे म्हणजे तुमचंच आहे. तुम्ही आपलं आहे की नाही? मग आपलंच झालं की दुकान. आता अण्णा आपल्या दुकानात लाखोंचा माल भरलाय तुम्ही. होय हो आपल्या गावामध्ये जे काय लागतं वेणी फणी अगदी कुटुंब नियोजनापासून सगळं ठेवलंय बघा. पण अण्णा मला सांगा या अशा भरल्या दुकानात जर उद्या हो नाही पण झाली चोरी तर? अहो रंगराव काय अभद्र बोलताय हो. या दुकानावर अण्णाचं पोट आहे हो. तुमच्या जिभेला काय हाड बीड आहे की नाही? नाही म्हणजे मला म्हणायचं तसं नव्हतं. पण अण्णा आहे बघा एक वार गावात चोरी झाल्या का नाही? मग आता आपल्याला विचार करायला नको का? होय हो विचार करायला पाहिजे का नको सांगा? त्याचा विचार मी कधी केलाच नाही. तेच हो अण्णा इथंच चुकतोय बघा आपण. हे आपण विचार करत नाही ना आणि तिथं त्या सरपंचाचं फावतंय बघा. हे नुसतं गुडवड करून पडतंय हो. त्याला स्वतः आणि आपल्या छोट्या गोट्या ह्याच्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही. बारक्यात असून बारक्या कसल्या? आता लाली एवढेच आहेत की छोट्या गोट्या. घोड झाले तुरे. पण मी माझ्या पोरीवर संस्कार केल्यात. काय आपल्या पोरीला लगेच आपण कामधंद्याला लावलं. डायरेक्ट गल्ल्यावर बसवलं आपण तिला. होय गावात घराघरात दूध घालते. मग संस्कार आहेत ते. रंगराव जाधवाचे संस्कार आहेत घराण्याचे. पण कसं आहे
हे छोट्या गोट्याचं काय आहे काय मला सांगा. हा काय कष्ट आहेत का, काय घाम गाठ्यात का, काय नाही बघा. नुसतं आपलं दारू प्यायचं आणि पोरींच्या मागण्या बोंबला थेंडायचं बघा. त्या छोट्या गोट्या सोड्या हो, मुद्द्याचं बोला. हेच हो मुद्द्याचं म्हणजे काय झालं माहितीये काय, हे छोट्या गोट्या आहेत की नाही पार कपाळात गेल्या तू माझ्या. हे छोट्या गोट्या हे उडान टप्पू आहेत हो, आणि ह्यांचं बाप आहे ना ते फुकट चंबू आहे बघा. म्हणजे हो आता म्हणजे काय अण्णा, 77 एकर जमीन ठेवली यायचं बाण. आयत्या पिठावर रेगोट्या मारला ह्याला काय जातंय. हे बघा अण्णा, हे नुसतंच वाढलंय ताडामाडासारखं. हे दोडा ना इथपर्यंतच आहे, वर सगळं शून्य, डोकंच नाही बघा. हे बघा अण्णा, हे ना उंटावरनं शेळ्या राखते, आणि आता काय शेंडी लागलाय, शेंडी. चांगलं दिसतंय का बघा. सरपंच गावचं वय काय, आपण करतोय काय, शेंडी. आणि अण्णा आता ते सुखात मी त्याला दिले दाडाला. सुखात मला दाढेल दिलंय, पण आता पण नाही आणि बिन नाही बघा अण्णा. अण्णा गावात एकदा चोरी झाली, पुण्यांदा व्हायला नाही पाहिजे. आणि काय करता, आपल्याच दुकानात झाली तर. हे बघा अण्णा, आता ते तुम्ही काय काय नाही विकलं आपल्या दुकानात. वेणी फणीपासून कुटुंब नियोजनापर्यंत सगळं विकलं. अण्णा आजवर तुमचं नियोजन नाही लागलं, पण गावात कित्येक कुटुंबांचं नियोजन केलं राव तुम्ही. आणि आपल्या दुकानात चोरी झाली तर काय हो अण्णा. लोकांनी कुणाकडे जायचं. आणि काय करतात, तुम्हालाच काय झालं, तुमच्या गळ्यात हार पडायला सोडून तुमच्या फोटोला हार घालायची वेळ येईल अण्णा. होय हो, याचा मी कधी विचारच केला नाही. गावात कसं कर्तृत्ववान धडाडी असं एकदम असं रुबाबदार व्यक्तिमत्व नेतृत्व पाहिजे की नको सांगा मला अण्णा. आपल्या गावात कोण आहे हो असं. काय घेऊन बसला. मी आहे की तो अख्खा रंगराव जाधव. आपलं कर्तृत्व मोठा आहे ना. फार विचार आहे डोक्यात, फार कल्पना आहे त्यांना, फार चालना आहे डोक्यात असं करायची गावासाठी. कसं आहे अण्णा, सत्ता नाही, सत्तेवर बसलाय की हो पोपटराव पाटील. अण्णा आपलं सगळं प्लॅनिंग आहे ना असं लावलं पाहिजे हो. मी तुम्हाला सांगतो, आपण जर सरपंच झालो त्या दुकानात चोरी सोडा, प्रत्येक दुकानासमोर एक एक पोलीस उभा करतो की नाही बघा. अण्णा दुकानात चोरी सोडा, गावात झाडाचं गळकं पान सुद्धा पडलं तर वाऱ्यानं वेशीच्या बाहेर जाऊ देणार नाही रंगराव जाधव. रंगराव खरं सांगताय तुम्ही. अण्णा आता काय खरंच बोलतोय अण्णा. आपण कसं आहे, आपल्याला सत्ता पाहिजे अण्णा. सगळं गाव आपल्या मागं आहे अण्णा. म्हणजे असं गाव काय मागे म्हणजे कसं सपोर्ट करतोय गाव, सपोर्टला आहे गाव. आता तुमचं आहे का नाही सांगा मला. आहे का नाही सपोर्ट तुमचा. हो हो हाय हाय. असं सपोर्ट पाहिजे हो. म्हणजे कसं निवडणुका जवळ आल्यात, पंचवार्षिक निवडणुका, तेव्हा जरा लक्ष द्यायला लागते तुम्हाला. विचार करा बरं का आमचा. येऊ का अण्णा. या अनुभव अण्णा, जमतंय बरं का स्थळ. जमतंय तुम्हाला. ऑल द बेस्ट अण्णा, एकदम बेस्ट ऑफ लक. आभारी आहे. येतो अण्णा. आभारी. लक्ष राहू द्या. हो लक्ष. इथंच बघितलं तुम्ही. अरे कुठं आहे भूत. इथंच बघितलंय मी भूत. जाऊ पुढे जाऊ. घाबरायचं नाही. भूतिया छोटी लाली आहे. माझी लाली इकडं काय करायला. इकडं काय करायला म्हणजे हारत इजाचं घर आहे. एवढ्या रात्री आली कशी नसून कशी काय आल्या गोट्या. इजाचं लालीचं काय ठरलं तर नाही ना. अभद्र बोलू नको. काय बाबा लालीचं आणि त्याचं काही झालं नाही ना. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. कोण आहे.
जय हनुमान जय हनुमान अरे पण कोण आहे ते तरी सांगा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम साखर जय कपीश जय हनुमान जय बजरंग बली 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 हाँ जय बजरंग बली जय बजरंग बली जय बजरंग बली लाली अगं तू अशी पांढरी का झाली अरे तुझ्यासाठी नटून थोडं झाली की अगं नटून तुटून अगं लाली अशी पांढरी साडी नेसून भर रात्रीचा भूत येतात आणि तू भूतावानी भर रात्रीचा आल्यास काय करत मला माहिती की माझ्या पैलवानाला काय आवडतं काय बघितलं पिक्चर मध्ये सूर्यकांत चंद्रकांत वारण्याचं वाघ त्यासली असंच आवडते ना अशी साडी घालून आलेली अशी गजरा घालून आलेली बाई खाली माझा जीव बिव घेत असते काय आता तुझ्यासाठी एवढं नटून थटून आली की मी अगं लाले अगं मध्यरात्री पांढरी साडी नेसून एखादी बाई पैलवानाच्या घरात आल्यावर अगं लोक काय म्हणतील मला काय म्हणत नाही बघत अगं लाले अगं पैलवानाच्या घरात एखाद्या बाईला बघितलं तर लोक काय म्हणतील मला हे बघ मी तुझ्या पडतो आपला पाया पडतो पण तू इथं जा अरे मी आवडते की नाही तुला सांग की मला अगं लाले तू आवडलीस का नाही ते आपण नंतर बघू माझा पा उठला तर माझ्या पाला आवडायचा बंद होईल मी मला सांग मी आवडतो ना तुला ते मी तुला उद्या सांगतो पण तू आता इथनं जा माझा पा उठायचा आधी जा सांग की तू जा आधी इथनं तू निघ मध्यरात्री पांढरी साडी नेसण्याचा पात्री आलता का प्रेम करत्या का माझं जीव घेत्या पांडुरंगा विठ्ठला आरती राव तुलाच माहित बाबा हिच्या तुला माझी किंमत नाही ना किती प्रेम करते मी तुझ्यासाठी एवढी छान साडी नेसली एवढं छान नटलो तुला जरा बी किंमत नाही कशाला पाहिजे नको मला छोट्या ही अशी काहीच कुठली आत काय झालं तर नाही ना अरे ही तू माझ्या आत कसं तर व्हायले गोट्या माझ्या पण दुखाले जनतेचा चोळा मोळा केला नाही ना फार मोळा चोळा केला ऐला आता काही मला बघवत नाही छोट्या जातो मी मला पण काय बघवना चल लाले अगं अशी का बसलीस ग काय करू विजयाला कसं पाठवायचं मला कळत ना झालंय आपण सर एक काम करूया का आपण आपल्या प्रेक्षकांना विचारायचं चालतंय की आता तुम्ही सांगा मी माझ्या विजयाला कसं पाठवू ते मला कमेंट करून सांगा बरं का हा आणि अफाट प्रोडक्शनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा घंटी दाबायला विसरू नका बरं का आणि पाहत रहा सगळे बाराचे